तर इंदापूरमध्ये सध्या राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे। प्रवीण माने यांच्या निवासस्थानी आता भरत शहा दाखल झालेले आहेत। शिरूरचे आमदार अशोक पवार यांच्याशी बंद खोलीमध्ये चर्चा झाली आहे आणि ही चर्चा राजकीय नाहीये असं सांगण्यात येते। भाजपचे हर्षवर्धन पाटील यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश होतोय आणि त्यामुळे राजकीय घडामोडी सध्या इंदापुरातल्या वेगवान झाल्यात। हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशामुळे प्रवीण माने हे नाराज असल्याचं कळतंय आणि त्यामुळे त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी शिरूरचे आमदार अशोक पवार पोहोचले। त्यांच्याशी बंद खोलीमध्ये चर्चा झाली आहे आणि त्याचप्रमाणे भरत शहा देखील त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। राजकारणावर अजिबात माझी चर्चा झालेली नाही। काय तुम्ही प्रयत्न करणार आहात का यांची मनधरणी होण्यासाठी? आमचे श्रेष्ठी त्या ठिकाणी आहेत। श्रेष्ठी 100% चर्चा करतील, निर्णय करतील। उपमुख्यमंत्री अजित पवार शिरूरमधून लढण्याची शक्यता वर्तवली जाते। सकाळपासून हेडलाईन्स सुरू आहेत माध्यमांना। उपमुख्यमंत्री अजित पवार शिरूरमध्ये मला आज त्याच्यावरती काही प्रतिक्रिया द्यायची नाही, कारण लोकशाही आहे। लोकशाहीमध्ये कोणी कुठं उभं राहावं हे जे ते ठरवतो आणि शेवटी हे जनता निर्णय करते। जनतेपुढं कुणाचंच काय चालत नाही। आपण अनेक निवडणुकांमध्ये पाहिलेले, जनता ठरवेल काय करायचं।